नमस्कार. मी विश्वास उटगी. एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष अतानु चक्रवर्ती यांनी मागच्या आठवड्यामध्ये राजीनामा दिला. त्यामुळे अर्थातच ते आता माजी अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी जेव्हा राजीनामा दिला त्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी मार्केट जवळजवळ 9% घसरलं. याचा अर्थ साधारणपणे 16.3 अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनची धुळदाण झाली. म्हणजे फक्त एका बँकेतील खाजगी बँकेत जी बँक नंबर 1 आहे या देशामध्ये त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन 9% घसरलं आणि 16.3 डॉलर्स एवढे अब्ज रुपये मार्केट कॅपिटलायझेशन संपलं. म्हणजे ज्यांनी ज्यांनी एचडीएफसीचे शेअर घेतलेले आहेत भारतामध्ये ते त्यांनी विकले आणि विदेशातल्या अनेकांनी सुद्धा हे विकले. हा अविश्वास का व्यक्त झाला? कारण त्याच्या अध्यक्षांनी असं सांगितलं, एक आठवडा आधी क्लोजिंगच्या आधी एक आठवडा एक खाजगी बँकेचा अध्यक्ष म्हणतो की या बँकेमध्ये म्हणजे एचडीएफसी बँकेमध्ये जे काही घडतंय ते बँकिंग प्रॅक्टिसेसना सोडून आहे असं त्यांनी स्पष्टपणे न म्हणता, किंवा जे घडते ते बरोबर नाही असंही त्यांनी न म्हणता त्यांनी असं सांगितलं की जे घडते ते नैतिकदृष्ट्या मला या ठिकाणी मी या पदावरती राहून काम करू शकेन हे मला योग्य वाटत नाही आणि म्हणून मी राजीनामा देतोय. त्यांनी खरं तर या एचडीएफसी बँकेमध्ये काही वाईट आहे असं काहीच म्हटलं नाही. पण नेमका ज्यांचं भाग भांडवल ज्या बँकेत गुंतलेलं आहे त्यांना अशा एका मोठ्या व्यक्तीने काय विधान केलंय याच्यातून या एचडीएफसी बँकेत किती मोठं काळबेरं असू शकतं किंवा आहे याची जी कुणकुण असते त्याची ती सत्यता पटते. म्हणून तो अविश्वास वाढतो, म्हणून ते त्यांचे शेअर विकतात आणि त्याच्यातून बाहेर पडतात. आता ह्याच्यानंतर ते शेअर पुन्हा कधी घेतले येतील ज्या वेळेस त्या एचडीएफसी बँकेचा बॅलन्स शीट जो कदाचित 15 एप्रिल किंवा 21 एप्रिल किंवा एप्रिल महिन्यात कधीतरी तो बॅलन्स शीट जाहीर होईल. त्याच्यामध्ये काय चित्र येईल बाहेर, यावरून एचडीएफसी बँकेचे शेअर पुन्हा भरणा होईल किंवा नाही होणार हे समजेल आपल्याला. सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे एचडीएफसी बँकेचा हा जो प्रश्न आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चेला आला नाही. तरीही एचडीएफसी बँकेमध्ये जे लाखो कोटी रुपयाचे ठेवी आहेत आणि लाखो कोटी रुपयांचे कर्ज पण आहेत, त्यामुळे याचं बॅलन्स शीट जर बघितलं त्याचा साईज खूप मोठा आहे. पण म्हणून सर्वात मोठी बँक पण सर्वात कॉम्प्लिकेटेड बँक असू शकते हे गेल्या काही वर्षामध्ये विशेष करून डिमॉनिटायझेशन नंतर सरकारनेच अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या 3 बँकांना दे आर टू बिग टू फेल. म्हणजे ते जर बुडले तर देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल असं स्वतः सरकार म्हणतं. आणि म्हणून मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कडून किंवा रेग्युलेटर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून यांना एक प्रकारचं संरक्षण प्रोटेक्शन हे उपलब्ध आहे. म्हणून त्यांनी टॅग लावलाय दे आर टू बिग टू फेल. मग अशा वेळेस यांच्यामध्ये संकट निर्माण झालं तर काय करावं? तर आमच्या रेग्युलेटरने काय केलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलं? अहो काही काळजी करू नका, आम्ही केकी मिस्त्री नावाच्या दुसऱ्या एका मोठ्या तज्ञ बँकरची इथे नेमणूक केलेली एका दिवसात आणि 3 महिन्याकरता ती नेमणूक आहे. यामुळे काही एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडणं काही थांबलेलं नाहीये. सांगताना सांगाल ठीक आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थिती वाईट आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, जगभरचे मार्केट कोसळतात म्हणून आमचं पण मार्केट कोसळलं, हे बोलायला ठीक आहे. पण एचडीएफसी बँक धडधाकट आहे का याच्याबद्दल ठेवीदारांना आणि त्यांचे शेअर होल्डर्स आणि अर्थातच स्टेक होल्डर्स, शेअर होल्डर्स हे स्टेक होल्डर्स असतात आणि ज्यांचे स्टेक्स जास्त आहेत अशांनी त्याचा विचार करायचा की आपली बँक खरोखरच सुस्थितीत आहे का? तर चेअरमन म्हणतो मला नैतिकदृष्ट्या हे जे घडते ते पसंत नाहीये आणि म्हणून तो क्लोजिंगच्या आधी 10 दिवस बाहेर पडतो. आणि म्हणून मग अशा ठिकाणी आपल्याला विचार करायला पाहिजे खासगी बँकांमध्ये नेमकं घडतंय काय. डिमॉनिटायझेशन तर हे सगळे प्रश्न उपस्थित येतात. स्वतः एचडीएफसी बँकेमध्ये मी मागे सुद्धा एक व्हिडिओ केला होता की त्या ठिकाणी
एकूण त्यांचं IT क्षेत्र हाताळणारे जे लोक आहेत यांच्यामुळे प्रश्न निर्माण झाले होते. ते प्रश्न कोणी निर्माण केले? रेग्युलेटर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच हे प्रश्न निर्माण केले होते. आणि मग त्यांचं जे डेबिट कार्ड ऑपरेशन आहे किंवा क्रेडिट कार्ड ऑपरेशन आहे याच्यावरती 1.5 वर्ष बंधनं होती. त्यानंतर त्याच्यामध्ये करेक्शन्स आणल्यानंतर मग HDFCचे कार्ड, HDFCचे क्रेडिट कार्ड, त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यवहार या कार्डातून होणाऱ्या याच्यामध्ये प्रचंड काळबेरं दिसलं, म्हणजे फ्रॉड दिसले. ते झाकण्याचा प्रयत्न कोणी केला? ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच केला. पण हे डेबिट क्रेडिट कार्ड होल्डर जे असतात ना, हे फटके खाल्ल्यानंतर पण बोलत नाहीत. पण जेव्हा अध्यक्ष बोलू लागतो तेव्हा शेअर होल्डरना धसका बसतो आणि मग शेअर गडगडायला लागतो. म्हणून मार्केटने त्याची दखल घेतली त्यांच्या पत्राची, ज्याच्यामध्ये त्यांनी कोणताही फ्रॉडचा उल्लेख न करता मी नैतिकतेने वागणार आहे, मला आता नैतिकतेने दिसतंय की आता HDFC मध्ये जे चाललंय ते बरोबर नाही. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेग्युलेटर असताना, भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असताना आणि इथे टू बिग टू फेलचा टॅग असताना बॅलन्स शीटच्या संदर्भामध्ये येणारे प्रश्न, एकूण व्यवहारामध्ये येणारे प्रश्न त्या बँकेच्या अध्यक्षाला योग्य वाटत नाही. ही जी काही एक धोक्याची घंटा आहे याचा योग्य तो अर्थ शेअर होल्डर्सने घेतलेला आहे. आणि अनेकांना हे माहिती नाहीये की HDFCने ही संस्था स्थापन केली 1995 मध्ये, जेव्हा नवीन बँका, न्यू जनरेशन बँक्सचं लायसन्सिंग पॉलिसी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारत सरकारच्या सूचनेनुसार आणली. डॉक्टर मनमोहन सिंगांनी उदारीकरणाच्या टप्प्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असताना सुद्धा खासगी बँकांना एक नवीन लायसन्सिंग पॉलिसी लागू करून ICICI बँक, HDFC बँक, इंडसइंड बँक, त्या ठिकाणी 12 बँका आल्या. त्या 12 बँकातून 7च बँका शिल्लक राहिल्या. 2003 नंतर मागे पण मी सांगितलं होतं की कोटक महिंद्रा बँक 2003 मध्ये आली, येस बँक 3 मध्ये आली. पण 1995 ते 2003 मध्ये 5 बँका गडप झाल्या. त्यातली ग्लोबल ट्रस्ट बँक सर्वात महत्वाची बँक ही नाहीशी झाली. आणि त्यानंतर 2003 मध्ये आलेली येस बँक, याचे सुद्धा काही खरं नाही हो, काही खरं नाही. कारण त्याच्यामध्ये सुमिटोमोने 26% मालकी हक्क घेतलेला आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये सगळं काही खरं नाही, हे मी वारंवार सांगत आलो. आपल्या RBL बँकेचे 60% स्टेक्स हे याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डोळ्या देखत, म्हणजे त्यांच्या परवानगीने कोणी घेतले? एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई. कोणाची बँक? दुबई सरकारची बँक. म्हणजे विदेशी सरकार आपल्या खाजगी बँका ताब्यात घेतायत आणि त्याला मान्यता भारत सरकार देते. त्याच्यातून RBL मध्ये कुठलाही मोठा धोका निर्माण झालाय असं काही दिसत नाही. पण कायद्याच्या पलीकडे जाऊन हे घडतंय ना. येस बँकेमध्ये 26% स्टेक वाढवला जातो, असा कोणता कायदा आहे? एकूणच बँकांमध्ये 20% स्टेक्स विदेशी गुंतवणूकदारांचे असू शकत नाहीत. त्यांचा वोटिंग राईट कर्व केलेला आहे. तरी तरी येस बँकेमध्ये सुमोटोमो बँक, म्हणजे जपानची बँक, जर 26% मालकी हक्क घेते आणि उद्या येस बँक पण ताब्यात घेण्याच्या परिस्थितीमध्ये ते लोक आहेत, त्याला RBI परवानगी देते. RBIच्या गव्हर्नरने हो म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मात्र HDFC बँकेमध्ये केवळ एक अतानु चक्रवर्तीचं पत्र महत्वाचा माणूस आहे, प्रामाणिक माणूस म्हणून त्याची ख्याती आहे. त्याने नैतिकच्या प्रश्नावरती हे काळं बेलं जे दिसते त्याच्याशी उल्लेख न करता मी बाबा जातो, मला मोकळं करा, त्याने राजीनामा दिला. आणि ताबडतोब त्याच्याविषयी या बँकेला काही धोका नाही असं सांगणारं ज्या गोष्टी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते, भारत सरकार करते, त्याला काय म्हणावं? काळं बेरं नाही असं जर असतं तर मग आता सेबीने काय केलंय? सेबीने त्या ठिकाणी एक म्हणजे HDFC बँकेच्या संचालक मंडळाने बाहेरचे काही जे विधिज्ञ आहेत, म्हणजे ऍडवायझर्स, लॉयर्स, सॉलिसिटर्स यांची टीम आहे, यांच्याकडून त्या पत्रातून निर्माण झालेले प्रश्न जे आहेत त्याची शहानिशा करणार. कसली शहानिशा? आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे काही लोकांना सस्पेंड करण्यात आलेले, काही ऑफिसर्सना सस्पेन्शन केव्हा होते हो? जेव्हा काही ते फ्रॉड्स वगैरे होतात, संशयास्पद व्यवहार होतात, देशी विदेशातले ट्रान्झॅक्शन होतात, त्याचा व्हॉल्यूम कोट्यवधीचा असतो, तेव्हा अशा वेळेस त्या संशयास्पद व्यवहारांना बँकेचा अध्यक्ष मान्यता देऊ शकत नाही. म्हणून त्याने राजीनामा दिला.
त्या राजीनाम्यानंतर आता कारवाई सुरू झाली. खडबडून जागे झालेले बोर्ड, सो कॉल्ड एफिशियंट बोर्ड, आता काही लोकांचा दखल घेऊन त्यांना घरी पाठवते, म्हणजे सस्पेंड करते. चौकशी सुरू आहे आणि काही विधिज्ञांची टीम त्या ठिकाणी या पत्राच्या आधाराने चौकशी सुरू केली आहे. एवढी दखल सेबीने घेतली, याचा अर्थ दाल में बहुत कुछ काला है. आणि म्हणून एचडीएफसी बँक, येस बँक, आरबीएल बँक यासारख्या बँका, आणि मी आयसीसी नाव घेत नाही कारण सातत्याने वगुळ साहेबांनंतर ही बँक अत्यंत गैरव्यवहारालाच गाजत आहे. त्याच्याशी बोलणं नको. पण आयसीसी बँक काय किंवा एचडीएफसी बँक काय, यांची निर्मिती होऊन ज्या पद्धतीने एक ऑरा निर्माण झाला या देशामध्ये की खासगी बँका म्हणजे एफिशियंट, खासगी बँक म्हणजे असं, खासगी बँका म्हणजे तसं, या देशातल्या मध्यम वर्गाने डोक्यावर घेतलेल्या या बँका आणि या देशातल्या कॉर्पोरेट्सनी डोक्यावर घेतलेल्या बँका ह्या काय लायकीच्या आहेत हे आता सामान्य जनतेपुढे येत नाही. कारण का सामान्य जनतेचे पैसे, मध्यम वर्गाचे डिपॉझिट्स या सर्व ठिकाणी ते आहेत आणि त्यांची एफिशियन्सी कळायला लागलेली आहे. 95 ते 2025 मोजून 30 वर्ष यांच्या आयुष्यातली ही धडपडे जात नाहीयेत. असा हा रोकडा व्यवहार चित्र या देशाच्या 30 वर्षाच्या कालखंडात, उदारीकरणाच्या कालखंडात आपण सगळे बघतो ना. त्यामुळे त्या कोलमडत आहेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठी सरकार किती दक्ष आहे. पूर्वीच्या काळात काय व्हायचं या गोष्टी लक्षात येत नसत. खाजगी बँका यांचे व्यवहार कधीच खरं तर पारदर्शक नव्हते, चांगले तर चांगले नव्हते. यांची बॅलन्स शीट ह्याच्यामध्ये ऑफ द बॅलन्स शीट प्रॉफिट हा जास्त असतो, तो मॅनिप्युलेटेड असतो. ऑन बॅलन्स शीट अंतर्गत व्यवहार हा अत्यंत प्रश्नार्थक असतो. हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि आता ज्या बँका स्थापन करण्यामध्ये 95 मध्ये आयसीसीची स्थापना आयसीसी सेक्युरिटीजने केली आणि एचडीएफसी बँकेची स्थापना एचडीएफसी ह्या संस्थेने केली. आता एचडीएफसी बँक या एचडीएफसी मध्ये रिव्हर्स मर्ज झालेला आहे. त्यामुळे दोन संस्थांची एकच संस्था झाली आणि ही संस्था त्याचा अध्यक्ष म्हणतो मी चाललो, हा घ्या माझा राजीनामा, ते गेले सुद्धा. आणि अशा वेळेस एक प्रश्न निर्माण होतो, आपल्या खाजगी बँका चालल्यात तरी कशा? त्याच्यामध्ये खूप काही काळबेरं आहे. आणि आता त्या स्थापन जरी केलेल्या असल्या या देशातल्या लोकांनी, या देशातल्या काही लोकांनी एकत्र येऊन जरी त्या स्थापन केलेल्या असल्या तरी आता त्याच्यामध्ये 70% जास्त भांडवल स्टेक होल्डर्स हे एनआरआय आहेत. आणि म्हणून प्रश्न आहे की एचडीएफसी बँक, आयसीसी बँक यांना टू बिग टू फेल हा टॅग आरबीआयने आणि सरकारने लावला असला तरी या देशी बँका ह्या विदेशी हातात आहेत. या देशी बँका इंडिया बॉर्न बँक्स कंट्रोल्ड बाय द फॉरेन कॅपिटल असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांना पहिल्यांदा क्लीन चिट देतं. जसं आपल्याकडे मोदी सरकार आणि महाराष्ट्रातलं भाजप सरकार क्लीन चिट देण्यामध्ये फेमस आहे आपल्याच करप्ट भाजपच्या लोकांना, तसं या देशातला रेग्युलेटर सुद्धा पहिल्यांदा क्लीन चिट देतो. खरं तर त्याने इन्व्हेस्टिगेशन करण्याची भूमिका घ्यायला पाहिजे. हे हल्लीचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा आपला चीफ इलेक्शन ऑफिसर ज्ञानेश कुमार याच्यासारखं वाटत नाही का तुम्हाला? आपला सीबी काय, नाहीतर आरबीआय काय, किंवा सीईओ म्हणजे चीफ इलेक्शन ऑफिसर काय, आपले सगळे रेग्युलेटर हे या केंद्र सरकारच्या ताटा खालचे मांजर झालेले आहेत. आणि म्हणून सत्य बाहेर येत नाही. पण सत्य जरी बाहेर आलं नाही तर मार्केट धडा शिकवतं. असं एक मार्केटचं वैशिष्ट्य आहे. आणि शेवटी ज्यांचा शेअर होल्डर, जे शेअर होल्डर आहेत, ज्यांचा मार्केटमध्ये पैसा गुंतलेला आहे, ते आपल्या पैशाची काळजी करतात. आणि त्यांना जेव्हा असुरक्षित वाटतं तेव्हा ते आता हातातले शेअर विकून मोकळे होतात. आणि म्हणून एचडीएफसी बँक सारखी मोठी बँक ही कोसळण्याच्या अवस्थेत आलेली आहे असं सगळेजण म्हणतात. मी अजून तसं म्हणत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, खाजगी बँकांचे व्यवहार हे नेहमीच असे असतात आणि ते बरंच काही लपवत असतात. क्वचितच ते काही उघड करतात. आणि त्यामुळे उघड न झालेले फ्रॉड खाजगी बँकांमधले जे नेहमीच दबले गेलेले आहेत ते कुठेतरी बाहेर पडण्याची शक्यता आहे. म्हणून अतानु चक्रवर्ती यांनी अंगाला काही लावून घेतलं नाही. त्यांनी राजीनामा टाकला आणि त्यांनी राजीनामा टाकणं ही अत्यंत महत्वाची घटना असल्यामुळे शेअर होल्डरनी
त्यांच्या वतीने इन्व्हेस्ट ठेवला आणि आपले शेअर्स दनादन विकून बाजारातून जो काय नफा मिळेल आपल्या त्यांच्या शेअरवरती तो घेऊन मोकळे झालेत. ही आहे कहाणी एचडीएफसी बँकेची. या ठिकाणी अजूनही उत्खनन बाकी आहे. या ठिकाणी आता सस्पेंड झालेले लोक अधिकारी अत्यंत मामूली आहेत. मोठं प्रकरण अजून बाकी आहे. त्यामुळे मोठं चित्र येणं बाकी आहे. ही तर फक्त झलक आहे. खाजगी बँका या देशाच्या काहीही उपयोगाच्या नाहीत. या देशाची अर्थव्यवस्था तरली आहे ती पब्लिक सेक्टर बँकांमुळे. लोकांचे पैसे हे पब्लिक सेक्टर बँका म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुरक्षित आहेत, खाजगी बँकांमध्ये नाही. सहकारी बँकांमध्ये तर नाहीच नाही. अपवाद एकच, अपवाद म्हणजे सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक. अन्यथा सरकारी सहकार क्षेत्र हे खतम झालेलं आहे. तर या देशातले होम मिनिस्टर जेव्हा ते सहकार मंत्री झाले तेव्हाच त्याची सुरुवात झालेली आहे. 2020 पासून हे आपण बघतो. पण आता तर खाजगी बँकांवरती सुद्धा नियंत्रण हस्ते परस्ते दुसऱ्यांची येणं या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच खिशात ठेवणं असा प्रकार होतोय. आणि म्हणून एचडीएफसी बँकेच्या निमित्ताने हे सगळं चित्र मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळे अनुभवाचे बोल आहेत आणि म्हणून शेअर होल्डर्सनी त्यांची दखल घेतलेली आहे. ते दनादन आपले शेअर विकतायत. त्यांचा अविश्वास या केंद्र सरकारवरती पण आहे. त्यांचा अविश्वास अतानु चक्रवर्तींच्या पत्रामुळे एचडीएफसी बँकेच्या बोर्डावरती पण आहे. आणि म्हणून बोर्ड कारवाई करतच नाहीये. बोर्ड कारवाई टाळण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून अविश्वास वाढतोय. मी इथेच थांबतो. आपण पुन्हा पुन्हा या ठिकाणी बोललंच पाहिजे. लोकांना कळलंच पाहिजे की किती घाणेरड्या अवस्थेत आपली अर्थव्यवस्था आहे. धन्यवाद.